शुभं करोति। मी काय म्हणते, मीही जाऊ का अण्णांसोबत? अगं मी तुला त्यांना थांबवायला सांगतोय तर तूच निघालीस त्यांच्यासोबत. अहो, कुलदेवतेला विसरलोच होतो आपण. घरावर एवढी संकट येत आहेत, पण तिचं कधी नामस्मरण केलं नाही की तिला कधी साकडं घातलं नाही. आता किमयासाठी मला तिला साकडं घालावंसं वाटतंय. हो, काय झालं? एकदम घाबरागुबरा का झालास? म्हणजे आपण पुन्हा एक घर सजवणार, रोषणाई करणार, रांगोळ्या काढणार आहे आणि मग पुन्हा तो माणूस येणार, बाबांना घेऊन जाणार. हाँ बोला विनीतची आई. हो विवेक बोलतोय. हा, फोन अशासाठी केला होता की लग्न लवकरात लवकर उरकायला हवं, जरा वेळ नको लावायला. आणि ती तयारी सजावट गेल्या वेळी केली होती ना आपण, त्यालाच नजर लागली बहुतेक कुणाची तरी. म्हणून यावेळी लग्न सरळ रजिस्टर करू. तुम्ही म्हणताय तसंच करू. बर, ठेवू फोन. बर. कल्पनाही केली नव्हती अशा गोष्टींचा योग जुळून येतोय. पण विवेक, विनीतच्या आई एकदम कशा बदलल्या अशा? निशाद, ऐक ना, श्रेया आणि विनीतचं लग्न ठरलं. विनीतची आई लग्नाला तयार झाली. अरे वा, चांगलंच झालं की. येस, एक मिशन पूर्ण झालं. कॉंग्रॅट्स. थँक्स. आणि तुला पण. मला मला कशासाठी? कारण या यशामध्ये तुझाही वाटा आहे. तू तुझं घर अवेलेबल करून दिलंस म्हणून श्रेया आणि विनीत भेटू शकले आणि आज त्यांच्यातलं तुटलेलं नातं पुन्हा जोडलं गेलं. आम्ही ना एक आनंदाची बातमी सांगायला आलोय. कोणती ग? श्रेयाच्या लग्नाची बातमी. आत्या, विनीतच्या आईनी श्रेया आणि विनीतच्या लग्नाला परवानगी दिली. अरे वा. आत्या, श्रीपत काका, श्रेया आणि विनीतला तुमच्या दोघांच्याही आशीर्वादाची खूप गरज आहे. हो आत्या, तुम्ही दोघांनीही यायला हवं आशीर्वाद द्यायला. आता श्रेया चालली आपल्याला सोडून. काही दिवसानंतर किमया सुद्धा जाणार. अगं काय झालं श्रेया? हा वेडाबाई, रडतेस कशाला? तुम्ही तिच्यावर रागवला नाही आहात असं म्हणताय आणि वर लग्नाला येणार नाही असंही म्हणताय. मग रडणार नाही का? शुभं करोति।